गाव शास्त्री हॉल हा लघुपट आजी आणि माजी शास्त्री हॉल वासियांना समर्पित करताना मला विशेष आनंद होत आहे. आटोपशीर लघुपट असावा म्हणून आधी 30 ते 35 मिनिटांची मर्यादा ठरवली होती. तथापि अनेक महत्त्वाचे विषय यात समाविष्ट होत गेले आणि आता सुमारे 1 तासाचा हा पट तयार झाला. तरीही काही राहून गेलंय याची मला नम्र जाणीव आहे. आपल्या या 100हून अधिक वर्षे अस्तित्वात असलेल्या वाडीचं यथार्थ चित्रण करायचं तर 3 ते 4 तासही कमीच पडतील. चित्रपट निर्मिती, अन्य तांत्रिक बाजू याचं कसलंही रीतसर शिक्षण मी घेतलेलं नाही. मात्र कमालीच्या हौसेपोटी, वाडीवरच्या निस्सीम प्रेमापोटी हे काम सर्वोत्तम करण्याचा माझ्या परीने मी प्रयत्न केला आहे. आपण सर्व मला प्रोत्साहन द्याल, आपलेपणाने हा लघुपट पाहाल याची मला खात्री आहे. यानंतर स्फूर्ती घेऊन अनेक लघुपट होतील अशी शक्यता मला दिसते आहे. माझा हा लघुपट आता सादर करीत आहे. पर्यंत पोर्तुगीजांची मालकी असलेली ही मुंबई एका लग्नात हुंडा म्हणून बहाल करण्यात आली. इसवी सन 1838 पर्यंत ही 7 बेटं एकमेकांपासून वेगळी होती. 1838 पर्यंत कुलाबा आणि मुंबई ही बेटं जोडणारा एक कॉजवे बांधला गेला आणि पुढे 1863 पर्यंत सर्व बेटं जोडली जाऊन एकसंध मुंबई आकाराला आली. लवकरच एक नैसर्गिक खोल, वादळांपासून संरक्षित असं बंदर तयार झालं आणि ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापाराची भरभराट होऊ लागली. मुंबई शहर आकाराला येण्याचा हा प्रारंभ होता. किल्ल्याचे तट आणि बुरुज जमीनदोस्त करण्यात आल्यानंतर उत्तरेकडे बोरीबंदरपर्यंत शासकीय कार्यालय आणि व्यापारी कंपन्यांची आस्थापनं उभी राहिली. आता या आस्थापनातून सेवा देणाऱ्या सामान्य मुंबईकरांना वस्ती करण्यासाठी जमीन देण्यात आली
ती मलबार हिल या बेटावर. साहजिकच आस्थापनांना जवळ असलेल्या चिरा बाजार आणि गिरगाव, मांडवी, भुलेश्वर या भागात नवीन नवीन वस्त्या आकाराला येऊ लागल्या. समाजाच्या सवयीनुसार आपापल्या धार्मिक आणि भाषिक गटांच्या वसाहती आकाराला आल्या. त्यातील गिरगावात वसलं कोकण आणि घाटावरून स्थलांतरित झालेले मराठी जन. काही वर्षात अरुंद पट्ट्यात उभ्या राहिलेल्या या वस्त्या इमारतींनी गच्च भरल्या आणि या नवमुंबईकरांना आणखी उत्तरेकडे हातपाय पसरणं भाग पडलं. आंतरराष्ट्रीय बंदराला आवश्यक असलेल्या पायाभूत सोयी उभ्या राहू लागल्या. त्या सुरुवातीला दक्षिणेकडच्या बेटांवर. 19व्या शतकाला प्रारंभ होत होता आणि या मध्यमवर्गीयांच्या असंख्य वसाहतींमध्ये आकाराला येत होती शास्त्री हॉल नावाची एक वसाहत. मित्रांनो, हीच ती ऐतिहासिक शास्त्री हॉल नावाची वाडी. दक्षिण मुंबईतली बहुधा सर्वात मोठी मध्यमवर्गीयांची वसाहत. 300 कुटुंबांना सामावून घेणारी 1200च्या आसपास लोकवस्ती असलेली. अहो, इथे सर्वच सुशिक्षित, जाणते, खरं तर जरा अधिकच जाणते, चतुर, शोधक, ज्ञानी, माहितगार. त्या कारणाने इथे व्यक्तींपेक्षा वल्लींचीच संख्या जास्त नजरेत भरणारी. इथे सरस्वतीचे उपासक आहेतच. आणि बघा, 100 वर्षापूर्वीची परिस्थिती लक्षात घेतलीत तर लक्ष्मी सुद्धा आता या वाडीवरती प्रसन्न आहे. आता अशा या नमुनेदार वाडीत नमुनेही बरेच की हो. तुमच्या लक्षात आलं असेलच मला काय म्हणायचंय ते. मानवी स्वभावाचे अनेक नमुने तुम्हाला इथे पाहायला मिळतील. अहो, राहायला आलात ना तर अनुभवायला देखील मिळतील. इथे टीकेकर आहेत, टीकाकार आहेत, देव आहेत, मायदेवही आहेत, देसाई, सरदेसाई आणि अगदी तेरे देसाई सुद्धा आहेत. जोशी आहेत, नामजोशी पण आहेत, लेले आहेत आणि नेने सुद्धा आहेत. काळे आणि गोरे एकाच इमारतीत अगदी गुण्या गोविंदानं राहत आहेत. शास्त्री हॉलमध्ये माझे आजोबा म्हणजे माझ्या वडिलांचे वडील पहिल्यांदा इथे राहायला आले. ते आनंदीदायीत राहायचे. त्याच्यानंतर वडिलांचा जन्म शास्त्री हॉलमध्ये झाला होता. त्याच्यानंतर माझ्यानंतर मुलगा समीर आणि आता त्याचा मुलगा अथर्व जो आता 6वीत आहे. अशा आमच्या 5 पिढ्या शास्त्री हॉलमध्ये आहेत. आणि मजा म्हणजे ॲट ए टाईम 3 पिढ्या राहत आहेत ॲट ए टाईम. हे एक मला वाटतं शास्त्री हॉलमध्ये एक युनिक असू शकेल. आमच्या 5 पिढ्या आहेत.
चढाओढ जशी इथं आहे तशी दुसऱ्याला प्रोत्साहन देण्याचीही वृत्ती इथे आहे. अहंकाराचा वारा लागलेले, अर्ध्या हळकुंडानं पिवळे झालो असे मानणारेही आहे. त्याचबरोबर कमालीचे साधे सुधेही इथे आहेत. स्वार्थी आहेत, परमार्थी आहेत. कौतुक वाटावं असं कितीतरी या वाडीत आहेच आहे. असं पहा, आता बटाट्याची चाळ तुम्ही पाहिली वाचली असेलही कदाचित, पण त्यातली अतिशयोक्ती वजा करून मग जे राहील ना ते वर्णन म्हणजे शास्त्री हॉलचंच की काय असं वाटेल तुम्हाला. साधारणतः 200 वर्षांपूर्वी कोकणातील एखाद्या खेड्यातील ब्राह्मण आळी उचलून आणावी आणि ती उभी बसवावी, अशा या नागरी वसाहतीचे शास्त्री हॉल हे नाव अर्ध आंग्ल का असावे, असा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो. अजूनही अनेक मुंबईकर या वाडीचा उल्लेख शास्त्री भवन नाहीतर शास्त्री नगर असा करतात. शास्त्री हॉल या नावालाही एक इतिहास आहे. या वसाहतीचे स्वामित्व ज्या पटवर्धन घराण्याकडे होते त्यांचे पूर्वज गंगाधर शास्त्री पटवर्धन हे सरत्या पेशवाईतील एक सरदार. त्यांचे एक वारसदार बडोद्याच्या संस्थानिक राजवटीत दिवाण होते. त्यांनी ही जमीन खरेदी केली तेव्हा तिथे केवळ एक पोर्तुगीजकालीन बंगला होता. चुन्याने बांधलेल्या भव्य बंगल्यात पहिल्या मजल्यावर एक लाकडी सभागृह होते. इंग्रजी राज्य स्थिर झालेल्या त्या काळात कोणत्याही वास्तूला इंग्रजी नामकरण सहज होत असे. केवळ एक पुरातन बंगला असलेल्या या 6 एकराच्या भूभागावर दाजीसाहेब पटवर्धन यांनी समाजाची बांधिलकी म्हणून चाळी उभारण्याची जबाबदारी श्री अनंतशास्त्री फडके यांच्यावर सोपवली आणि त्यासाठी त्यांच्या पुढील 3 पिढ्या एकमेव बंगल्यात वास्तव्याला आल्या. या हॉलला गंगाधर शास्त्री पटवर्धनांचे नाव दिल्यामुळे तो शास्त्री हॉल म्हणून ओळखला जाऊ लागला. पुढे काही काळानंतर या बंगल्याच्या भोवती पटवर्धन कुटुंबांनी मध्यमवर्गीयांना परवडतील अशा चाळी बांधल्या आणि त्यामुळे त्या संपूर्ण वसाहतीलाच शास्त्री हॉल असे म्हटले जाऊ लागले आणि ते कायमचे चिकटले. केवळ येथील जुन्या रहिवाशांच्या आठवणीतील शास्त्री हॉल बंगला हा या वसाहतीचा केंद्रबिंदू. बंगला म्हणजे जवळजवळ सार्वजनिक जागा होती. त्या खाली सुद्धा ते फडके राहत होते, पण त्याच्या बाहेर अशी मोकळी जागा होती. तिथे लहानपणी आम्ही आंधळी कोशिंबीर खेळायचो. त्याला 4 खांब पुढे, त्यामध्ये हुतुतू खेळायची जागा होती. त्याच्यानंतर बंगल्यात पहिल्या माळ्यावर जायला मोठा हॉल होता. तिथे मोठी दत्ताचे मंदिर असायचं आणि तिथे कार्यक्रम अगदी 1 ऑगस्टला टिळक पुण्यतिथीचा कार्यक्रम, संक्रांतीचे कार्यक्रम, 1 वर्ष गणेशोत्सव पण तिथे केला होता. 1 वर्ष गणेशोत्सव त्या बंगल्याच्या भोवती मांडव घालून सुद्धा केला होता. हा बंगला पोर्तुगीज कालीन होता असं मी पुढे रिसर्च केल्यानंतर माझ्या लक्षात आलं. कारण त्यात खालून वर जाणारा जिना होता. त्या जिन्याला जो कठडा असतो तो एका वेतामधनं काढलेला होता आणि याच्यावरनं निश्चित असं होतं की हे पोर्तुगीज कालीन बांधकाम होतं. कारण पहिल्या मजल्यावर जो हॉल होता ज्याच्यावरनं शास्त्री हॉल हे नाव पडलं तो उडंत होता. म्हणजे डान्सिंग फ्लोअर पूर्वी असायच्या अशा तऱ्हेचा पोर्तुगीज कालीन तो हॉल होता. त्याच्यावरनं या वाडीला नाव पडलेलं आहे. आणि त्याच्यापुढे मोठं कारण जे होतं तिथे बंगल्यामध्ये मॅनेजर वेलणकर राहायचे आणि तिथे गच्ची होती आणि त्या गच्चीमध्ये आम्ही सगळ्या आमचा ग्रुप मुलींचा पत्ते खेळायला बसायचो दुपारी. पत्ते म्हणजे लॅडीज झब्बू वगैरे असायचं आणि इतका गोंगाट करायचो आम्ही, इतका गोंगाट करायचो की शेवटी ना तो 5-5:30 वाजले की भालू वेलणकर वरती यायचा आणि सांगायचा की आता मला वाटतं ह्या गच्चीचा तुम्ही त्याग केलात तर बरं होईल. तर आम्ही सांगायचो अरे त्याग बी काही नाही, आम्ही आमचा खेळ संपला की आम्ही खाली जाणार. तोपर्यंत तुला जायचं असेल तर म्हणजे घर त्यांचं आणि आम्ही त्याला असं सांगायचो की तुला जायचं असेल तर तू जा. गणेशोत्सवाची मीटिंग तिथे, भगिनी समाजाचं हळदी कुंकू तिथे, त्याच्यानंतर शास्त्रीय क्रिकेट क्लबची मीटिंग असली तरी तिथे, हिथोर संघाचे सगळे कार्यक्रम तिथे. असा हा बहुव्यापी शास्त्री हॉल बंगला 1966 साली वाडीतील विकासासाठी जमीनदोस्त करण्यात आला. येथील जुन्या वैभवाचा एक बुरुज ढासळला आणि काही चाळीसुद्धा जमिनीवर लोटांगण घालू लागल्या.
बंगला हे एकमेव बांधकाम असलेल्या या मोठ्या भागावर शतकापूर्वी एक एक चाळ उभी राहू लागली. शाकाहारी पांढरपेशा मराठी जनांना अगदी माफक भाड्यात डोक्यावर छप्पर मिळावं या उद्देशाने या चाळी उभारण्यात आल्या. दोन्ही बाजूंना समोरासमोर 8 चाळींचा प्रकल्प पूर्ण झाला आणि तेव्हा ही शास्त्री हॉल वसाहत म्हणून खऱ्या अर्थाने आकारली. 1967 साली ताडदेव रोडच्या रुंदीकरणासाठी गोदावरी चाळ जमीनदोस्त करण्यात आली आणि त्याला पर्यायी म्हणून एक टोलेजंग इमारत उभी राहिली. ही या संकुलात नव्याने उभी राहिलेली इमारत म्हणून प्रारंभी नवीन इमारत असे म्हणू लागले आणि पुढे त्याचे नामकरणच न झाल्यामुळे न्यू बिल्डिंग म्हणूनच ती ओळखली जाऊ लागली. शास्त्री हॉल संकुलाचे गिरगावातील चाळींपेक्षा वेगळेपण म्हणजेच समोरासमोरील 2 चाळींमध्ये सुमारे 40 फूट अंतर. म्हणूनच मध्ये एक विशाल पटांगण तयार झाले. अगदी मैदाना इतके मोकळे नसले तरी या मैदानाचे शांती मैदान असे नामकरण झाले. एकोणीसशे 32 साली माझे आई वडील धावबावाडीतून इथे शास्त्री हॉलमध्ये नवीन बांधलेल्या कोऱ्या करकरीत राधा चाळीमध्ये आले. माझा जन्म ऑक्टोबर 33चा 3 महिन्यांनी मला पनवेलून इथे आणलं आणि तेव्हापासून त्याच खोलीमध्ये मी गेले 82 वर्ष सतत रहिवासी आहे. वयाच्या जवळजवळ 5व्या-6व्या वर्षापासून वाडीतल्या सगळ्या घटना मनात आहेत. वाडीतला गणेशोत्सव, वाडीतली मोकळी जागा, एक किल्लेवजा चाळी अशा होत्या गिरगावात ज्या अभावाने चमकत होत्या. गिरगावात कुठलाही सिव्हिल रूल न लावता चाळी बांधलेल्या होत्या, पण इथे मात्र 2 चाळीमध्ये जवळजवळ 50 फुटाचं अंतर ठेवल्यामुळे सतत उजेड हवा या दृष्टीने या चाळी उत्तम चाळी होत्या. आणि म्हणून मी काय, माझे वडील काय, माझे इतर भावंड काय, शास्त्री हॉलमध्ये अनेक वर्ष राहायला खुश होतो. पूर्वीची वाडी होती ना ती आत्तापेक्षा पुष्कळ शांत आणि स्वच्छ होती मुख्य म्हणजे. आणि ती अजिबात गाड्या तिथे नसायच्या, त्याच्यामुळे आम्हाला खेळायला पुष्कळ जागा असायची. TV नव्हते किंवा इतर काही करमणुकीची साधनं नव्हती. त्यामुळे शाळा सुटली आणि शाळेतनं आलो की आम्ही संबंध वाडीतच असायचो. मे महिन्यात वगैरे आम्हाला घरची लोक म्हणायची की खाण्यावेळेस जेवायला आला असेल तुम्ही फक्त जेवणापुरते आणि झोपण्यापुरते घरी येता, बाकी संबंध वेळ वाडीतच असतो. त्यावेळेस व्यायामशाळा सुरू झाली ना त्यावेळेस कंपल्सरी होतं मुलांना, लहान मुलांना व्यायामशाळेत येत. आमचे पहिले गोरे मास्तर होते, राजाभाऊ गोरे म्हणून राहत होते ना. मुलगा व्यायामशाळेत गेला नाही तर लगेच घरी कळायचं. आणि त्यावेळेस दसऱ्याचे प्रोग्राम, दर दसऱ्याला विजयादशमीचे आमचे व्यायामशाळेचे प्रोग्राम असायचे. वाडीमध्ये व्यायामशाळा होती. व्यायामशाळेमध्ये आपल्या सिंगल बार, डबल बार, रोमन रेंज, ग्राउंड बार, बेंच प्रेस आणि मुख्य सर्वात महत्त्वाचं आणि अट्रॅक्शन म्हणजे आखाडा होता. आखाड्यात चांगली लाल माती होती. आम्ही सगळे लोक तिथे खूप व्यायाम करायचो. त्या गंमत अशी असायची, वेलणकर म्हणून इथे मॅनेजर होते, पण त्यांचे घरातले सगळेच मॅनेजर समजायचे. आणि मग त्यांच्यातनी आमच्यात अशी चुरस लागायची. तिकडे खरी त्यावेळेस क्रिकेटला बंदी होती. आम्ही गणेश चाळीच्या इथं पुढे क्रिकेट बापू माळी म्हणून एक तिथे माळी होता. तर मॅनेजर त्याला सांगायचं की जा ते पोरं क्रिकेट खेळतात त्यांना बंद कर तिकडे. तर ही सावित्री ताळ आणि कचऱ्याची पेटी याच्यामध्ये कसा छोटासा बोळ होता. आम्हाला दिसायचा तो बापू माळी येताना. आम्ही सगळे इथून सामान घेऊन केळकरांची बाग म्हणून तिथे होती गणेश चाळीच्या पाठीमागे, तिकडे जाऊन लपून बसायचो. बापूमाळी परत गेला की परत खेळायला सुरुवात करायचो. त्या असा मॅनेजरांचा आमचा लपंडाव चालायचा. त्यावेळेला जरी ही वाडी ती वाडी असली तरी ज्या वेळेला बाहेरच्या टीम्स आमच्याकडे क्रिकेट खेळायला यायच्या त्यावेळेला आतली वाडी आणि बाहेरची वाडी अशी कंबाईनच टीम असायची. आणि त्यावेळेला मोस्टली भागीरथी बिल्डिंग आहे तिथे गावस्कर राहायचे, तर ते भागीरथी बिल्डिंगची एक टीम यायची आणि दुसरी एक चिखलवाडीची एक टीम यायची आणि आमच्या टुर्नामेंट व्हायच्या. इव्हन आपल्या इथेच असं नाही, ते इथून सुद्धा आम्ही तिकडे जाऊन टुर्नामेंट खेळायचो. ते एकदा काय झालं की एकदा टुर्नामेंटमध्ये गावस्कर आला होता आणि आमचे किती वेळ बॉलिंग टाकत होते पण तो काय आऊट व्हायला तयार नाही. ते शेवटी कसं काय
मला म्हणाले रे तू घे बॉलिंग हातामध्ये. मी घेतली आणि टाकला बॉल. तर काय झालं, तुम्ही नशिबीने म्हणा काही म्हणा, तो बॉल त्याचा चुकला आणि त्याची दांडी गेली आणि तो असं मागे वळायला लागला. तर त्यावेळेला ते म्हणाले की काय तुम्ही मस्त बॉल टाकला, असं त्यांनी माझं त्यावेळेला कौतुक केलं. ते साधारणपणे त्यावेळेपासनं एका ज्ञातीची माणसं होती, हे मुख्य शाकाहारी होती सगळी. त्यामुळे कोणाचा संबंध किंवा त्याच्या भांडण होणं असा काही प्रश्नच येत नव्हता. सगळी साधारणतः कोकणातनं आलेली माणसं होती. त्यामुळे कोकणातल्या माणसांचे गुण होते जे एकमेकांना मदत करायची, एकमेकांच्या साह्याने राहायचं, हे सगळे गुण इथल्या रहिवाशांमध्ये पण उतरलेले होते. माई म्हणाला काही घाटावरची माणसं पुण्याकडनं आलेली होती, त्यांचे स्वभाव थोडेसे आमच्यापेक्षा थोडेसे वेगळे होते, पण ते सुद्धा इथे मिसळून गेले आणि साधारणपणे प्रत्येकाला शेजार पाजाराला मदत करण्याची आणि सुखदुःखात सहभागी होण्याची अशी वृत्ती इथे पहिल्यापासून होती. आणि ती गेले अनेक वर्ष, म्हणजे जवळजवळ आता मी 82 वर्ष इथे आहे, ते जवळजवळ 75-76 वर्ष तरी मी ते अनुभवलं आहे की शेजार धर्म जो काय असतो चाळीतला, तो इथं अनुभवायला मिळाला. आणि चाळीतलं जीवन आणि फ्लॅटमधलं जीवन यातला जो फरक होता तो आवर्जून आम्हाला त्याचं लक्षात आलेलं आहे आणि त्याचे भाव झालेला आहे. दुसरं म्हणजे राजा ताम्हणकर नावाची सगळ्यांना मान्य केलेलं एक व्यक्तिमत्व होतं. ज्यांनी कुणाच्याही मुलगा विचित्र वागला आणि थोबाडीत दिलं तर एकही आई वडील जात नव्हते विचारतं तू आमच्या मुलाला का मारलंस. उलट काही पक्षी ते यायचे आणि त्याला विचारले तू एकच का मारली, तो का नाही लगावल्यास. असा एक सगळ्यांनी त्याला दिलेला अधिकार होता. याचं कारण शास्त्रीचे शेजारी हे शेजारी म्हणून कधी राहिलेच नाही. मॅट्रिकच्या परीक्षेला म्हणजे 11वीच्या परीक्षेला त्या काळामध्ये मुलांजवळ घड्याळं पण नसायची, तर ती घड्याळं आपलं घड्याळ मुद्दामून वापरायला देणं हे आपणहून करणारी कित्येक माणसं होती. किंवा पार्करचं पेन किंवा त्यातले त्या चांगल्यातलं चांगलं पेन त्या मुलाला देणं हे अगदी आदरेखून करणारी माणसं त्या काळात फार प्रकर्षाने जाणवलेली मला अजूनही आठवतं. शास्त्रीयचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी आम्ही खास करून लहानपणी काय शिकलो तर वक्तृत्व कला, सभादेशपणा. आणखीन 1-2 महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या झाल्या तर मला कायम एक लक्षात राहिलं इथे राहिलेल्या प्रत्येकाला सामाजिक बांधिलकी फार मोठ्या प्रमाणात कळली, त्याच्यातनं कार्यकर्ते निर्माण झाले. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शास्त्रीय संबंधी बोलायचं झालं तर सहकार योजनेचा विषय आल्याशिवाय राहत नाही. आणि या ठिकाणी आम्हाला त्या काळात सर्वजण म्हणजे ज्याला म्हणता येईल की लोअर मिडल क्लास ते हायर मिडल क्लास एवढंच होतं. आज जर बघितलं तर बरेच जण मिडल ते HNI पर्यंत लोक आलेले आहेत, परंतु त्या काळात सर्वांनी एकत्र येऊन एकीचं महत्त्व सांगितलं, एकत्र कार्याचं महत्त्व सांगितलं आणि त्या सहकार योजनेने आम्हाला या गोष्टी शिकवल्या. आणि या सगळ्यातनं जे काही घडलं तर ते म्हणजे नेतृत्व, त्याचा आम्हाला आयुष्यभर फायदा झाला. आणि शास्त्रीय म्हणजे खरंच एक युनिक गाव आहे ज्याच्यामुळे आज आम्ही घडलो असं म्हटलं तर ते अतिशयोक्ती ठरणार नाही. आपल्या एवढ्या वाडीत एक रक्तदान शिबिर हा उपक्रम सुरू व्हावा अशी माझ्या वडिलांची म्हणजे काही बाबूराव पाटणकर यांची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी साधारण माझ्या हिशोबाने 1966 साली पहिल्यांदा ते रेडक्रॉसला अप्रोच झाले होते. त्यांचा जेव्हा होकार आला तेव्हा आमच्या घरी 3 कॉटची अरेंजमेंट करून वडिलांनी पहिल्यांदा 1966 साली आमच्या घरी रक्तदानाचं शिबिर वाढीसाठी भरवलं होतं. असं सलग 11 वर्ष आमच्या घरी रक्तदानाचं शिबिर माझे वडील भरवत होते. मला सांगायला अत्यंत आनंद होतो की ज्या वेळेला चायनाचं वॉर झालं त्यावेळेला रक्तदानाची पुष्कळ आवश्यकता होती आणि रेडक्रॉसकडनं असं सांगण्यात आलं होतं की मॅक्सिमम तुमच्या वाडीत तुम्ही मेंबर जमवा. ते बाबांनी त्याची दखल घेतली आणि लाईनीनी 2 शनिवार रविवार आमच्या घरी रक्तदानाचा कार्यक्रम झाला. साधारण 130 ते 140 लोकांनी तेव्हा रक्तदान केलं होतं. साधारण 70-72च्या सुमाराला TV सुरू झाला, पण प्रत्येकाकडे TV घेणं शक्य नव्हतं. 2-2 खोल्यात राहत होतो, ठेवायला जागा नव्हती, माणसं चिकार होती. मग अशी आम्ही एक योजना आखली की सगळ्यांनी मिळून एकत्र TV घ्यायचा. TV घ्यायचा ठरलं, मग तो आणायचा कुठला. मग सगळ्यांनी मिळून TV आणला. साधारण 600-700 रुपये घरटी पडले होते.
पण कार्यक्रम इतके सुंदर वाटायचे की संध्याकाळी आम्ही सगळ्या बायका लगबगीने पहिलं काम आवरायचं. सुंदर माझं घर, छायागीत किंवा ज्ञानदीप यासारखे कार्यक्रमासाठी बायका अगदी टपलेल्या असायचो. असं करता करता जवळजवळ टीव्हीची आमची ही स्कीम 10 वर्ष टिकली होती. हे संबंध एक गाव म्हणण्यापेक्षा एक फॅमिली सारखे लोक एकमेकांच्यात राहत होते. सो मच सो की पूर्वी ही आपल्या वाडीत ज्या मोठमोठ्या गॅलऱ्या आहेत, लांब गॅलऱ्या आहेत, त्या गॅलऱ्यामध्ये डोहाळ जेवणं होत असत. किंवा संकष्टी चतुर्थी असली तर ती कॉमन जेवणं होत असत, मुंजी होत असत. सगळ्या मुलांची मधली दारं उघडी टाकून बाहेर सगळ्या पंक्ती बसत असत. मजल्यावरच्या सगळ्या बायका त्या तो स्वयंपाक करत असत. शास्त्री हॉलमधलं गाव आणि त्या गावातली शाळा म्हणजे रोडेबाईंची शाळा हीच फेमस होती. आणि त्यावेळेला आम्हाला जेव्हा कळलं, त्याच्या आधी वेणुताई केतकरांनी ही शाळा चालू केलेली होती, परंतु पुढे वयोमानापरत्वे त्यांना ते झेपत नाहीसं झालं आणि म्हणून रोडेबाईंनी हे आपलं त्यांचा वारसा पुढे चालू केला. आणि तेव्हापासून आम्ही शाळेमध्ये जायला लागलो. साधारण 11 ते 2 अशी शाळेचा टाईम असायचा. पण शाळेत जाताना खूप मजा यायची की कोणतंही टेन्शन नसायचं किंवा काय आहे, मजेसाठी आपण जातोय. कारण तिथे अभ्यास नसायचा, फक्त खेळणं, गाणी म्हणणं एवढंच फक्त माहिती होतं. त्याच्यामुळे सगळी मुलं अगदी खुशीने त्या शाळेत जात होती. रोडेबाई खूपच शांत होत्या, गाण्यांचं त्यांना चांगलं ज्ञान होतं आणि त्या छोट्या छोट्या मुलांच्या गाणी खूप शिकवायच्या. अक्षर ओळख ही आम्हाला तिथूनच झालेली, कारण त्यांनी लाकडाचे ठोकळे करून अक्षरं बनवलेली होती आणि ते त्या बोर्डावर ठेवायच्या. आणि मग पुढे पुढे थोडं थोडं शिकणं झालं की मग त्याच्यावर पाटी देऊन मग आम्हाला त्या लिहायला लावायच्या. रोडेबाईंना मी विसरूच शकत नाही. पण आमची जी जडणघडण झाली ती शरी आणि मिरी गेली चौपाटीशी, त्यांनी केला वाळूचा डोंगर, वाळूचा डोंगर, ही गाणी जी आम्ही शिकलो ती कायम आयुष्यभर आमच्या लक्षात राहिली. आणि मला अभिमानाने सांगावं असं वाटतं की मी या रोडेबाईंच्या शाळेतला माजी विद्यार्थी आहे आणि त्यावेळी जे आम्ही काही गोष्टी शिकलो त्या गोष्टींचा आम्हाला आयुष्यभर फायदा आहे. शास्त्री हॉल एक गाव, एक कुटुंब आपण असं समजतो, त्याच्यात बरीच व्यक्तिमत्व होऊन गेली. त्यातल्या एका व्यक्तिमत्वाबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे, ते म्हणजे डॉक्टर GS केळकर उर्फ बाबा केळकर. मुख्य म्हणजे शास्त्री हॉलमधला कुठलाही मनुष्य सकाळी 7-7:30 वाजतासुद्धा त्यांच्या घरी जाऊन आपली काही तक्रार असेल तब्येतीची तर ते आवर्जून सांगत असे. बाबा तेवढाच रिस्पॉन्स देऊन त्याची विचारपूस करून ताबडतोब त्याला सल्ला देणं किंवा कन्सल्टिंग रूममध्ये ये, हॉस्पिटलमध्ये ये. आणि आजपर्यंत बाबांनी वाडीतल्या एवढ्या लोकांना ट्रीटमेंट दिली आहे. सांगायला आनंद वाटतो की त्यांनी वाडीतल्या एकाही माणसाकडून एकही पैसा कधीही घेतला नाही. पैसे घेतले नाहीत म्हणून ते चांगले होते अशातला भाग नाही, पण त्यांची एक भावना होती की शास्त्री हॉल एक गाव आहे, कुटुंब आहे आणि ते माझं कुटुंब आहे. ह्या धारणेतून त्यांनी कधीही कुणाकडनं पैसे घेतले नाहीत आणि त्यांचा नातू डॉक्टर विभास मोडक हा त्यांचीच गादी चालवतो आहे. त्याच्याकडे वाडीतला कोणीही मनुष्य गेला तरी तो कुठल्याही माणसाकडून एकही पैसा घेत नाही. पुण्यात मी जिकडे राहायचे तिकडे बंगले होते आणि शेजार पाजारांचे चेहरे सुद्धा आम्हाला बऱ्याच दिवसांनंतर दिसायचे. त्यामुळे इकडे आल्यानंतर पहिल्यांदा मला खूप वेगळं वाटलं, कारण इकडे प्रत्येक जण जवळजवळ प्रत्येकाला दिवसातनं 10 वेळा तरी दिसत असेल. इतकी माणसं बघायचीच मला सवय नव्हती एका वेळेला. पण हळूहळू शास्त्री हॉलमध्ये वेगवेगळ्या जशा ॲक्टिव्हिटीज सुरू झाल्या, उत्सव सुरू झाले, स्पर्धा वेगवेगळ्या, त्याचबरोबर माझं प्रोफेशन म्हणजे माझ्या ट्युशन्स जेव्हा सुरू झाल्या आणि तशी माझी ओळख व्हायला लागली सगळ्यांशी, लहान मुलांशी, मग हळूहळू त्यांच्या पेरेंट्सशी मैत्री व्हायला लागली वेगवेगळ्या लोकांशी. आणि मग शास्त्री हॉलमधल्या लोकांची ओळख वाढल्यानंतर मला तो खरा आवडायला लागला. मला वाडीत येऊन शास्त्री हॉलमध्ये 30 वर्ष झाली. आता 30 वर्ष जवळजवळ संपूर्ण म्हणजे कंप्लीट होतील. परंतु शास्त्री हॉलमध्ये मी विशेषतः आकर्षित होण्याचं कारण एकच आहे, धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक. खऱ्या अर्थाने म्हणजे संस्कार काय असतात हे मला, आणि संस्कारांची जडणघडण काय आहे हे मला शास्त्री हॉलने शिकवलं. आणि का कुणास ठाऊक की मोठमोठ्या म्हणजे एक जे इथले कार्यकर्ते आहेत, सामाजिक कार्यकर्ते असू देत, वैज्ञानिक असू देत, किंवा ज्या ज्या निरनिराळ्या क्षेत्रातून ज्यांनी प्रगती केली आहे त्यांच्याकडून मला बरंचसं काही शिकायला मिळालं आणि म्हणून त्यांच्या माध्यमातून मी देखील मोठा झालो.
शास्त्री हॉलमध्ये सगळ्यात मला आयुष्यातला अमोल ठेवा म्हणजे माझ्या मैत्रिणी आणि माझं बालपण. हे मला जगाच्या पाठीवर कुठेही नसतं मिळालं. आणि एक सिक्युरिटी पण होती. आम्ही 12-12 वाजेपर्यंत 2 वाजेपर्यंत जिन्यामध्ये बसून गप्पा मारत होतो. किंवा गणपतीच्या वेळेला वाडीतनं एकत्र ग्रुप बाहेर जाऊन कुठे पावभाजी खाऊन येणं, हे पण आम्ही केलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये आई बाबांना सुद्धा कधी इन्सिक्युअर वाटलं नाही. काय मिस करतो म्हणायचं तर सगळ्यात जास्त म्हणजे इकडची लोक. कारण तिथे आम्ही असतो, एकटे असतो. कुठे बाहेर गेलं काय झालं तरी आपलं आपलं जग. इकडे तसं नाही. इकडे घराच्या बाहेर पडलं की 10 लोक भेटतात, काय बोलायचं, काय चाललंय काय नाही, 10 गोष्टी होतात. आणि हे जे कुटुंबासारखं वातावरण आहे की इकडे माझे एकच खोली एकच घर नाही आहे तर 300 घरं आहेत, हे जे फिलिंग आहे ते तिथे नाही. तिथे एकदम एकटेपणा. दुसरी गोष्ट म्हणजे मित्र. संध्याकाळी कधी बाहेर वाकावर बसलं की सगळेजणं भेटतात, खेळणारे बेळणारे गप्पा होतात, कोणाचं काय चाललं काय नाही कळतं मला. तिथे तसं नाही. व्हॉट्सॲप आहे पण तरी पण त्याच्यात जो फील आहे की एकत्र बसून समोरच्या कठड्यावर बसलेल्या माणसावर गप्पा मारणं, तो फील त्याच्यात नाही. हे सगळ्यात जास्त मिस करतो. अगदी छोट्या छोट्या 3-4 वर्षांच्या मुलांपासून ते कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलांना इतकी हौस आहे इकडे वेगवेगळे प्रोग्राम करायची. आणि वेगवेगळ्या प्रकारचं टॅलेंट आहे, म्हणजे हिडन टॅलेंट आहे ते त्यांना इतका चांगला वाव मिळतो इकडे सादर करायला. इतका फरक आहे इथल्या मुलांमध्ये आणि बाहेरच्या मुलांमध्ये. पहिली गोष्ट स्टेज फ्राईट नाही. बोलताना बोलायची पद्धत किंवा त्यांना कुठल्याही विषयावर ते अतिशय धीटपणे बोलू शकतात. हे मला हा फरक इकडे जाणवला शास्त्री हॉलमधल्या आणि शास्त्री हॉलच्या बाहेरच्या मुलांमध्ये. मला वाटतं शास्त्री हॉलमधला रोजचा दिवसच एक उत्सव आहे. म्हणजे मी साधारण नुसता वॉकला खाली उतरतो नेहमी, तर प्रत्येक बिल्डिंगमधनं हातवारे साधारण पहिल्या 2-3 फेऱ्या प्रत्येक बिल्डिंगची थांबून वर बघून गप्पा मारण्यात जातात सगळ्यांचे. वॉक करून झाला की आपला जो स्पेशल ओळखणारा काळा कट्टा आहे तिकडे सतत चहा आणि सकाळी काही लोकांचे नाश्ते येतात तिकडे. आणि तो तिथे एक मिनी सोहळा होतो. तिकडे मला वाटतं जगातल्या सगळ्या विषयांवर चर्चा होतात. आणि असं काय जणू काय आपणच आता अमेरिकेचे प्रेसिडेंट आहोत किंवा आपणच इंडियाचे प्राईम मिनिस्टर आहोत, या इंटेन्सिटीने लोक वाद घालतात आणि एकमेकांवर कुरघोडी. अर्थात ही मैत्रीचीच आहे पण विचारांची देवाणघेवाण काय त्या काल्या कट्ट्यावर ओव्हर टी आपण म्हणतो तेही होते. एव्हरी डे इज फुल ऑफ ॲक्टिव्हिटी, फुल ऑफ लाईफ शास्त्री हॉलमध्ये असं मला वाटतं. ऑलराऊंडर्स आहेत शास्त्री हॉलमध्ये जे बाहेर जगाशी कनेक्टेड आहेत आणि रूट्स त्यांचे शास्त्री हॉलमधले आहेत. आणि साधारण एक सांगितल्याप्रमाणे 45 वर्ष खूप धमाल आयुष्यातली 45 वर्ष इकडे गेली आणि मला वाटतं पुढची सगळी वर्ष इथेच जाणार वाटतं. कशाला खात्रीनेच. म्हणजे इनफॅक्ट मला वाटतं गेल्या वर्षीच म्हणजे आई जायच्या आधी आईने आमच्याकडे साधारण एक वचनच घेतलं की तुम्ही बाकी जगात काही प्रॉपर्टी घ्या, कुठे फ्लॅट्स घ्या, विका, पण काहीही झालं, आईचे शब्द होते की काहीही झालं तरी शास्त्री हॉलची जागा काढायची नाही. तेव्हा अशी आपली ही शास्त्री हॉल नावाची वाडी. 350 ब्राह्मणांची कुटुंब इथं एकत्र राहत आहेत. आता 4थी-5वी पिढी नांदतीये. खेळ, गप्पा, स्पर्धा, उत्सव, अहो एकत्र येण्याची अनेक निमित्त. आणि अशावेळी
एक तो आणि एक ती. नजरानजर होणं, शब्दांवाचून संवाद होणं, प्रेमाची याचना, होकार नकार. अहो कधी कधी तर नकार दिल्यानंतरही कालांतराने दिलेला होकार. अहो छोटस प्रेमनगरच आहे. काहींची स्वप्न साकार झाली, काहींची भंगली. कुणी देवदासही झाले असतील कदाचित, पण ती संख्या फारच कमी. मोजायचेच झाले ना तर 40 ते 45 प्रेमविवाह इथल्या इथे झालेले. आणि हो, सर्वच्या सर्व यशस्वी, अगदी सुखा समाधानात नांदतात एकमेकांबरोबर. कसे हे नाव ओठी कुणाचे, का सांग वेड्या मना, मला भान नाही जगाचे. आपल्या वाडीमध्ये प्रेमविवाह होण्याची परंपरा आहे. शास्त्री हॉल म्हणजे प्रेमनगरच आहे. माझा सुद्धा प्रेमविवाह झालाय. तर बाहेर कुठेही गेलं की म्हणतात, अच्छा तू शास्त्री हॉलमध्ये आणि तुझं तिथल्या तिथे लग्न झालं, अरे मजा आहे. मग खरोखर आपल्या इथे सगळेजण एकमेकांना 2-2, 3-3 पिढ्या ओळखत असतात. त्यामुळे मुलीला किंवा मुलाला ते एकमेकांबद्दल पूर्ण माहिती असते. आणि माझं जे लग्न झालं ते तर अक्षरशः 4 घरं सोडून पलीकडे. आणि मला असं वाटतं की माझ्या नवऱ्याला आनंद शिंत्रेला पण माहिती होतं माझ्याबद्दल सगळं, किंवा आमच्या नातेवाईकांबद्दल. तसंच मलाही त्यांच्या घरच्यांची, स्वभावाची, सगळं इतर राहणीमान ह्या सगळ्याची कल्पना असल्यामुळे नंतर लग्नानंतर काही ॲडजस्टमेंट करायला कठीण गेलं नाही. माझी आणि अर्चनाची लव्ह स्टोरी म्हणजे मी असं म्हणेन की आम्ही शास्त्री हॉलची परंपरा जपली. कारण आपल्याकडे बऱ्याच जणांच्या लव्ह मॅरेजेस होतात, त्याची हिस्ट्रीच आहे आपली. तर वी ऑल्सो बिकम अ पार्ट ऑफ दॅट हिस्ट्री. खरं सांगायचं मी तिच्यामागे खूप 2 ते 3 वर्ष जवळजवळ होतो, पण तिचं काही नक्की होत नव्हतं. जेव्हा माझं आर्मीमध्ये सिलेक्शन झालं तेव्हा ती फायनल इयरची तिची एक्झाम चालू होती BComची. तेव्हा मी तिला ट्रेनिंगला जायच्या दिवशी भेटलो आणि मी फक्त तिला जाऊन एवढंच म्हटलं की मी एवढी वर्ष तुझ्या मागे आहे आणि तुला विचारलं आहे, तुला जर का वाटत असेल तर तू आता ठरव, कारण आता एवढ्या लवकर मी काय परत येण्या सगळ्या वाटत नाही आहे. आणि माझ्या मते तो एक क्लायमॅक्स होता. जेव्हा मी ट्रेनिंगला गेलो तेव्हा तिला निश्चितच वाटायला लागलं की शी इज ऑल्सो इन्वॉल्ड इन मी. आणि जेव्हा मी ट्रेनिंग झाल्यानंतर परत आलो तेव्हा तिने मला होकार दिला. हे नव्हते वाडीत जेवढी लव्ह मॅरेज झाली तेवढी चिडवाचिडवीतनंच अर्ध्याहून अधिक लग्न वाडीतले झालेले आहेत. कारण काय व्हायचं, जरासं एखाद्या मुलाशी बोललं ना की लोकांना वाटतं यांचं काहीतरी लफडच चालू झालं आहे. कारण त्या मुलं मुली एवढी मिक्सअप नसतं. आता मुलं मुली एकत्र खेळतात आपल्या वाडीत. तर माझ्या बाबतीत सांगायचं तर मी तसं जवळपास सगळ्याच वयातल्या मुलामुलींबरोबर खूपच फ्रीली फिरायचो. त्याच्यामुळे इतरांची प्रेमप्रकरणं सक्सेसफुल करण्यासाठी माझ्या थ्रूसुद्धा अनेक ठिकाणी विचारणा झालेल्या आहेत. त्या माझ्याकडून पूर्णसुद्धा झालेल्या आहेत. पण मांडवातली गंमत म्हणून नजरा नावाचा एक गोष्ट जाम फेमस होती की कुठेही आरती बिरतीला गेले की आपली व्यक्ती आवडती आली की नाही की आरती म्हणत असताना नजरा ज्या देणं आहे हा प्रकार सर्रास मांडवात चालला. म्हणजे तेव्हा असं एक ग्लान्सेस टाकणं वगैरे असं म्हणायचे. हा म्हणजे प्रोग्रामला बसले की त्याच लाईनीत साधारण कोणाला कळू नये अशा पद्धतीने असं असले प्रकार म्हणजे प्रोग्रामकडे अजिबात लक्ष नसायचं. आणि तेच पॉइंट्स वगैरे असं तेव्हा आमच्या वेळी तरी पॉइंट्स वगैरे म्हटले जायचे. अशी एक गंमत त्या तिथे चालायची. मांडवावर मी एक बसायचो तेव्हा ती समजा जर घरातनं बाहेर आली ना, हा कैची नीट कैची नीट म्हणून सगळं तो मांडव ओरडायचा. आणि नुकसान माझं व्हायचं. ते ओरडायला लागल्यावर मित्र ती मुलगी आत जायची. त्यामुळे बाबा आपण काहीतरी
हे मला जे बोलतोय ते अजूनही कळलेलं नाही, कैची नीट वगैरे. पण एक मला नक्की माहिती आहे की विवेकला व्हॉलीबॉल खेळताना पण तो त्या साईडला वगैरे ठेवायचे, म्हणजे की आमची गॅलरी दिसेल. मैत्री आणि प्रेम ह्याच्यामध्ये एक अतिशय सटल अशी रेषा असते आणि ही रेषा जर का लक्षात आली नाही तर थोडंसं कन्फ्युजन होतं, जे आमच्यामध्ये झालं. कारण व्हायचं कसं की संजूला एखाद्या मुलीनी जर विचारलं किंवा मला कोणी कॉलेजमध्ये प्रपोज केलं तर आम्ही दोघं जण घरी येऊन एकमेकांना सांगायचो की आज असं असं झालं, आणि मग आम्ही एकमेकांना एनकरेज करायचो की चल चांगली आहे मुलगी किंवा चांगला आहे मुलगा, तर तू विचार कर, बघूया काय होतं आहे पुढे. आपण असं सांगत असताना सुद्धा मनात असं कुठेतरी खूप दुःख व्हायचं की अरे ह्याने जर हिला हो म्हटलं किंवा हिने जर ह्याला हो म्हटलं तर मग आपलं काय होईल, आपल्या मैत्रीचं काय होईल. त्यामुळे असं वाटत तर होतं की ह्यानी पुढे जावं, पण आपल्याबरोबर सुद्धा राहावं, आपली मैत्रीसुद्धा तुटू नये, हे कुठेतरी सारखं वाटत राहायचं. आणि ही लाईन जी मी म्हणते सटल, ही जेव्हा स्पष्ट झाली तेव्हा आमच्या लक्षात आलं की हे दोस्तीच्या पलीकडे जाऊन काहीतरी आहे, हे मैत्रीच्या पुढची पायरी आहे आणि ते प्रेम आहे. शोभनाईची मैत्रीण असल्यामुळे ती रोजच काय खूप वेळ वरतीच असायची आमच्या मधल्यावरती. आणि ती माझी शोभना माझी भाचीच ना, तर ते एकदा तिने मला विचारलं आणि ती मला असं सांगायला आहे की निलिमाला इंटरेस्ट आहे तुझ्यात, तर मी हां म्हणजे तुझा काय विचार आहे म्हणून मी काय बोललो नाही काही, पण ते काय नजर एकमेकाची झाली आणि आमचं जुळलं. से देखा है उसको हम शमा जलाना भूल गए, जिस रोज से देखा है उसको हम शमा जलाना भूल गए, दिल थाम के ऐसे बैठे हैं कहीं आना जाना भूल गए. अब शास्त्री हॉलमध्ये एवढे सण चालतात, तुम्ही घरामध्ये खिडक्यांमधून बसून मांडव बांधताना वगैरे जे बघता ते बघण्यापेक्षा तुम्ही स्वतः खाली उतरा, खालती उतरून तुम्ही त्याच्यामध्ये योगदान द्या. हे सगळं करत असताना मुलींची बारीक नजर असते तुमच्यावरती, याच्यामध्ये तुम्ही 100% प्रेमात यशस्वी व्हाल. दुसरी गोष्ट म्हणजे कार्यकारी मंडळ आहे आपल्या गणेशोत्सवाचं, त्या कार्यकारी मंडळामध्ये या, कार्यकारी मंडळात येऊन कामं करा. लेझिम आहे, आरती आहे, अशा सगळ्या कार्यक्रमांच्या मध्ये तुम्ही हिरिरीने भाग घ्या. सगळ्या मुलींचं बारीक लक्ष असतं, त्या जरी दाखवत नसल्या तरी सुद्धा त्यांचं बारीक लक्ष असतं. दगडाचा देव केला वाडरा घडवी त्याला, देव मारून बेजार होय रे, देव मारून बेजार होय रे, देव आशान पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजी. इथे आता इतक्या वर्ष राहिल्यानंतर मला असं वाटायला लागलं आहे की मी बाहेर कुठेही जाऊ शकणार नाही.
खरं म्हणजे असं होतं की काही वेळेला आम्ही बाहेर जातो 2-4 दिवस राहायला, पण साधारण 3 दिवस झाले की असं वाटायला लागतं की आपल्या घरी शास्त्री हॉलमध्ये परत जावं. असं का वाटतं ते मला नक्की माहीत नाही, पण इथलं एकंदर वातावरण, मित्रमंडळी, खाली बसून जमून गप्पा मारणं, जरी आपण विकलांग झालो असलो तरी केव्हाही मदत मिळणं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या ॲसेट्स आहेत माझ्या दृष्टीने. त्यामुळे मला कधीही असं वाटलं नाही. शास्त्री हॉल इज अ इटर्नल मॅग्नेट. म्हणजे माझे इतके मोठे मोठे कलाकार मित्र माझ्याकडे इथे घरात येऊन, या आपल्या शास्त्री हॉलच्या घरातून जेवून गेले. काही लोक नुसते गप्पा मारायला आले, चहा पानाला आले. प्रत्येक माझा मित्र किंवा माझी मैत्रीण जाताना नेक्स्ट डे फोन करून सांगतात की अरे उदय दादा, तुमच्याकडे एखादी जागा असेल तर प्लीज मला शिफ्ट व्हायचं आहे तिकडे. सो हा जो मॅग्नेट भरती काय बाकी लोकांना भेटत नाहीत, पण मला वाटतं एखाद्या जागेची जी पॉझिटिव्हिटी असते ना ती इथे पॉवरफुल आहे शास्त्री हॉलमध्ये. आणि त्यामुळे मला वाटतं जो माणूस सोडून गेलेला आहे किंवा जायचा विचार करतो तो आपली जागा भले लॉकमध्ये ठेवेल, पण इथली जागा कोण काढत नाही. आणि काहीतरी कारण काढून दरवर्षी म्हणा काहीतरी निमित्ताने परत दे कीप कमिंग बॅक. शास्त्री हॉल सोडून जावं लागलं तर मला अतिशय वाईट वाटेल. म्हणजे अगदी काहीही ऑप्शन उरला नाही आणि आता काहीच पर्याय नाही आहे तरच मी शास्त्री हॉल सोडून जायचा विचार करू शकते, अन्यथा मी जाणार नाही सोडून, हे नक्की. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे जेव्हा संजू गेला त्याच्यानंतर मला जो एकटेपणा आला, माझ्या आयुष्यामध्ये जे एकाकीपण आलं ते दूर करण्यासाठी म्हणजे काही अंशी दूर करण्यासाठी मला शास्त्री हॉलच्या लोकांनी, इथल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांनी किंवा इथल्या माझ्या मित्रमैत्रिणींनी जी मदत केली आहे ती शब्दात न मांडण्यासारखी आहे. आणि मित्रमैत्रिणी हे कंटिन्युअसली माझ्याबरोबर सतत होते, त्यामुळे तो एकाकीपणा सहन करणं मला बऱ्यापैकी शक्य झालं. आणि या संकटातून बाहेर पडण्यासाठी मला शास्त्री हॉलच्या लोकांची खूपच मदत झाली. नाही, शास्त्री हॉलशिवाय आता आमच्या मनात असा विचारही येत नाही की शास्त्री हॉलशिवाय आपण कुठे राहू शकू. असं किती अगदी मोठी 5 बेडरूम हॉल किचन असा फ्लॅट सुशोभित करून दिलात तरी आमची मुलं राहू शकतील, पण आम्ही नाही राहू शकणार. आम्हाला शास्त्री हॉल कुठेही तुम्ही गेलात आणि तुम्ही आलात की ह्या घरात आल्यावर आम्हाला समाधान वाटतं की चला आलो बाबा एकदा वाडीत. जीना यहाँ मरना यहाँ इसके सिवाय जाना का, असं आहे आता आमचं. मी तर लहानपणापासून म्हणजे जन्मापासून तिथे राहिल्यामुळे एक वेगळ्या प्रकारचं कुतूहल आणि अट्रॅक्शन मला शास्त्री हॉल बद्दल आहे. शास्त्री हॉल हे माझ्या दृष्टीने एक कुटुंब आहे की कधीही जा रस्त्यामधून कोणी आला तरी समोर ओळखीचाच भेटतो आणि एक 4 गोष्टी बोलल्याशिवाय किंवा 4 शब्द बोलल्याशिवाय आपण पुढे जातच नाही. त्यामुळे शास्त्री हॉल हा आयुष्यभर हवाहवासाच वाटतो. म्हणजे जन्मही इथेच झाला आणि मरणही इथेच यावं अशी माझी इच्छा आहे. शास्त्री हॉलशी इतका जोडला गेलोय ना की जणू काही माझी देहावरची जी माती आहे ती सुद्धा अगदी शास्त्री हॉलचीच माती आहे असं मला वाटतं. आणि इतक्या वातावरणाशी, इतक्या सगळ्या माणसांशी माझं हृदयाचं नातं आहे, जसं काही माझे कुटुंबीय आहेत सगळे, असं मला वाटतं. जेव्हा मी वाडीमध्ये प्रवेश करतो ना तेव्हाच मला अशी भावना होते की मी माझ्या घरात आलोय, मी माझ्या घरात सुरक्षित असतो. रात्री मी जेव्हा झोपतो तेव्हा मला असं वाटतं की 300 कुटुंब माझ्या अवतीभोवती आहेत आणि ती सगळी माझी माणसं. मला सुद्धा हेच म्हणायचं आहे. तुमच्या या एकमेवा द्वितीय वाडीत मी येतोच आहे की गेली 100 वर्ष आणि यापुढेही येत राहीन, कारण मी इथे रमतो. मखरात बसून तुमचे कलाविष्कार पाहतो, बालगोपाळांची स्पर्धांमधली दिमाखदार कामगिरी पाहतो. तुम्ही माझी मनोभावे पूजा अर्चा करता, आरत्या म्हणता, देवे म्हणता. मला ते खूप आवडतं. हे सदैव असंच चालू राहू दे. उत्सव महत्वाचा आहे, उत्सव महत्वाचा आहे. ही परंपरा अशीच पुढे जाऊ दे. उत्सव म्हणजेच जीवन आणि स्वच्छंदी आनंदमयी जीवन हाच खरा उत्सव, हाच खरा उत्सव, हाच खरा उत्सव. सर्वांगी सुंदर पुढचे दुराची कंठी जगे माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव
चरण डोळ्यांनी पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंदे पूजिन भावे ओवाळीन भने नमा त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं